नमस्कार. गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी आपल्याला ही 5 रंगांचे कागद घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला एक पुष्टा घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पान ठेवायचे आणि त्या पानाच्या आकारात देऊन आपल्याला हा पुष्टा कापून घ्यायचा आहे. आपण छत्रीचा वापर करून आपण झाड तयार करणार आहोत. त्यासाठी मी हे पान ठेवून पानाच्या आकाराचा हा पुष्टा कापून घेतलेला आहे. आणि हा जो पुष्ट्याच्या आकाराचं पान तयार झालेले तर ते पान मी हिरव्या रंगाचा जो कागद आहे तर त्याच्यावरती ठेवून हे पान कापून घेणार आहे. आणि आपल्याला हे कागद घ्यायचे तर ते पानांचे जे कलर असतात हिरवा, पोपटी, पिवळा अशा प्रकारचे आपल्याला कागद घ्यायचेत आणि त्याच्यावरती हा पुष्टा ठेवून आपल्याला ही पानं कापून घ्यायचेत. तर अशा प्रकारे हिरवा, पोपटी, पिवळा या रंगाची आपण पानं कापून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपण ही छत्री घेतलेली आणि त्या छत्रीवरती आपण ही जी कापलेली पाने आहेत तर ती पानं अशी चिकटवून घ्यायची. झाडाच्या प्रमाणे आपण झाड जसं असतं तर त्या प्रमाणात आपल्याला ही पानं अशी एकमेकावरती ठेवून चिकटवून घ्यायची. तर अशा प्रकारे हिरव्या रंगाची पानं चिकटून झालेली आहेत आणि त्यानंतर आता आपण पिवळ्या रंगाची पानं घ्यायची आणि ती पानं पण आपल्याला या छत्रीवरती चिकटवून घ्यायची. हिरव्या पानांच्या मधोमध आपल्याला पोपटी कलरची किंवा पिवळ्या कलरची पानं अशी चिकटवून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली जी पानं तयार केली होती हिरवी पोपटी तर ती चिकटवून झालेली आहे छत्रीला आणि त्यानंतर आपण ही छत्री आहे तरी ती एका काठीला चांगल्या अशा जाड दोरीनं बांधून घ्यायची. आता माझ्याकडं ट्रायपॉड आहे तर त्या ट्रायपॉडला मी ही छत्री चांगली बांधून घेतलेली आणि त्यानंतर आपल्याला या ट्रायपॉडला साडी गुंडळून घ्यायची. तुमच्याकडे जर का तुम्ही काठीला गुंडाळले असेल तर त्या काठीला तुम्ही अशा प्रकारे साडी गुंडाळून घ्यायची. आपल्याला झाडाचा जसा बुंदा जाड असतो त्या प्रकारे आपल्याला ही जी आपण काठी घेतली तर त्या काठीचा आपल्याला खालचा भाग आहे तर तो जाड पद्धतीने करायचा आहे म्हणून मी ही साडी गुंडाळून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मी ह्या ट्रायपॉडला साडी गुंडाळून घेतली. ज्याप्रमाणे जाड बुंद्याचं असतं त्याप्रमाणे तुम्ही जर का काठी घेतली असेल तर त्या काठीला सुद्धा अशाच प्रकारे साडी गुंडाळून झाडाचा जसा बुंदा असतो त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या. त्यानंतर आपण ही जी साडी गुंडाळली तर त्याच्यावरती हा न्यूजपेपर चिकटवायचा आहे. तर मी चिकटपट्टी घेतलेली आहे आणि त्याने हा न्यूजपेपरचा कागद आहे तर तो पूर्णपणे त्या जाडीच्या कडेने असा लावून घेते.
जिथपर्यंत मी साडी गुंडळी आहे तर तिथपर्यंत मी हा न्यूजपेपर आहे तर तो पूर्णपणे असा चिकटवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या न्यूजपेपरवरती झाडाचा बुंदा ज्या कलरचा असतो त्या कलरचा पेपर घ्यायचा आहे आणि तो थोडासा हाताने चुरगळून घ्यायचा आहे. आपण आता या झाडाच्या बुंद्याला लावून घ्यायचा आहे. चिकट टेपनं हा चिकटवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो कागद घेतला होता हाताने चुरगळून झाडाच्या बुंद्याच्या रंगाचा तर तो पूर्णपणे ह्या झाडाला बघा लावून झालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं हे झाड तयार झालेले. आता मी हा ट्रायपॉड घेतल्यामुळं माझं हे झाड असं सरळ उभं राहिलेलं आहे. पण तुम्ही काठी घेतली तर ती काठी सरळ उभी ठेवण्यासाठी आपल्याला खाली एक डबा घ्यायचा आहे आणि त्या डब्यामध्ये आपल्याला गहू किंवा तांदूळ वगैरे भरून घ्यायचं आणि त्यामध्ये ती काठी ठेवायची. पण व्यवस्थित चांगली त्याला रोवून ठेवायची जेणेकरून ते अजिबात हलणार नाही. तर अशा प्रकारे आपलं हे झाड तयार झालेले. असं हे छत्रीपासून आपण झाड तयार केलेले. घरगुती साहित्य वापरून आपण गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन तयार केलेले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.